समाजसेवा तसेच शेकडो ग्रंथाच्या निर्मितीने विदर्भाचे ज्ञानेश्वर म्हणून परिचित असलेल्या संत अच्युत महाराजांच्या जन्मशताब्दी सोहळा तथा श्री दत्त जयंती महोत्सवाचे आयोजन 8 ते 15 डिसेंबर या कालावधीत श्री क्षेत्र शेंदुरजना बाजार येथे करण्यात आल्याची माहिती संस्थानाचे अध्यक्ष डॉक्टर अनिल सावरकर व विश्वस्तांनी पत्रकार परिषदेतून दिली। पत्रकार परिषदेला नितीन कोल्हटकर, डॉक्टर साहेबराव पासेबंद, डॉक्टर गुणवंत डहाणे, मनोहर निमकर, विवेक सावरकर आदी उपस्थित होते। 8 डिसेंबर रोजी पहाटे 5 वाजता तीर्थस्थापना होईल। सोहळ्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची महासमाधी ते श्री क्षेत्र शेंदुरजना बाजार अशा कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे। समारोपीय कार्यक्रमाला 15 डिसेंबर रोजी विदर्भातील संत महंत तसेच विविध संस्थानाचे प्रमुख उपस्थित राहतील। या प्रसंगी शतायुषी ज्येष्ठ सेवेकरी प्रभाताई सीतारामजी हेडा व नर्मदाबाई गुलाबरावजी सावरकर यांचा विशेष सत्कार होणार आहे। यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार बळवंत वानखेडे, खासदार अनिल बोंडे, खासदार अमर काडे, माजी खासदार नवनीत राणा, माजी मंत्री यशोमतीताई ठाकूर, आमदार सुलभाताई खोडके, आमदार रवी राणा, आमदार प्रताप अडसर, आमदार राजेश भाऊ वानखेडे, आमदार रामदास आंबटकर, आमदार माजी आमदार बच्चूभाऊ कडू, देवेंद्र भुयार, साहेबरावजी तट्टे यांची विशेष उपस्थिती असणार आहे। सिने कलावंताची हजेरी 12 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजता मुंबई येथील इंद्रधनु ऑर्केस्ट्रा व यांच्यासह गायिका धनश्री देशपांडे, जयदीप बगवाळकर यांच्या गायनाचा कार्यक्रम पार पडणार असून यावेळी अभिनेते भारत गणेशपुरे व अंकुश वाळवे यांची उपस्थिती असणार आहे। जनसमर्थन न्यूज, शेंदुरजना बाजार, तिवसा। चौदा तारखेला योगाशी शिबिर समारोह आणि दत्तजन्म सोहळा आणि सर्वात महत्वाचा कार्यक्रम आहे घेतला सप्त्याचा तो आहे अच्युत महाराजांचा जन्मोत्सव सोहळा। तो आग्र्यातला कार्यक्रम आहे, सांगून फायदा नाही, तुम्हाला प्रत्यक्ष अनुभव घ्यायला त्या दिवशी संध्याकाळी 5 ते 7 कशा प्रकारचा सोहळा आयोजित केलेला आहे। ठीक आहे, त्यावेळेस सगळ्यांनी आवर्जून उपस्थित राहू। ही बातमी प्रत्येकापर्यंत घ्यायला पाहिजे की शेंदुरजना बाजार लहान समजाची जी संस्कृती आहे अजून आपण समजू शकत राहण्यात चालण्यात पण काय साधेपणा पराकोटीचा होता। बरेच होता लोकांना वाटायचं महाराज इथे एखाद्या घरी जायचे, महाराज कोणता आहे हे समजायचं नवीन माणसाला लागले। अंगात कुठल्याच पुन्हा साधू संतांचा बळीदावपणा नाही, भव्य कपडे अंगात नाही, कुठली माळा नाही, गंध नाही, काही अशा ह्या माऊलीनं वयाच्या तोडका 31 वर्षापर्यंत बाबांची यक्षणी सुद्धा इथेच झाली, बाबांचा अमृत महोत्सव सुद्धा इथेच झाला आणि त्यांचा कार्यक्रम सुद्धा इथेच झाला। आता हा समारोप कार्यक्रम आहे दत्त जन्माच्या दत्त जयंतीमध्ये जन्म शताब्दीचा आम्ही सोहळा संपन्न करत आहोत। हे 24 वर्षांनी महाराजांचं जन्म शताब्दी वर्ष त्याची सुरुवात त्याचा सगळ्यांना वेध लागलं होतं। आता खरं म्हणजे हा जवळपास लाखो लोकांचा समुदायाचा कार्यक्रम संपन्न करायचा आहे। ते न भूतो अभिनय जर करायचं असेल तुमचे गायबून बाहेर गावून जी काही मंडळी बोलावली आहे त्यांचा खर्चाचा अंदाज जर बघितला तर जवळपास म्हणजे अर्धा ते करोड ते 1 करोड पर्यंत खर्चाचं बजेट आहे। आणि एवढ्या त्या छोट्या गावात हा कसं शक्य आहे? तो महाराजांचा जो भक्तवर्ग आहे